वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ, त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन सुरू झालेलं आहे। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हे जनआक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। खासदार सुप्रिया सुळे या देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। गॅस दरवाढी विरोधात हे आंदोलन आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। तर गॅस दरवाढी विरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात वाढ केलेली आहे आणि त्यामुळे घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेले जीएसटीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस जनआक्रोश आंदोलन सुरू झालेलं आहे। काढा, महागाईवर काहीतरी मार्ग काढा। आणि आमच्या सगळ्या या महिला भगिनी या जवळपास रोज जेव्हा संघटनेच्या कुठल्या कामासाठी येतात तेव्हा त्या सांगतात की ताई आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न झाला आहे, पेन्सिल महाग झाली आहे, कोण सांगते दूध महाग झालं आहे, कोण सांगते सिलेंडर महाग झालं आहे, भाजी महाग झाली आहे, फार औषधं पण महाग झाली आहे। सगळ्या बाजूनी आज सर्वसामान्य माणसाला केंद्र सरकारने घेरलेलं आहे आणि आज अडचणीत आणले। केंद्र सरकार जे झोपायचं सोंग करतंय त्याला जागवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते। नुसते एका पेट्रोलचे करून बाकीच्याचा भाव नाही ना कमी होत। जर करायचं असेल तर 100-200 रुपये करा पेट्रोल कमी, सगळं करून द्या थोडे दिवस। एकीकडे फ्रीबीज म्हणतात, मला गंमत या सरकारची वाटते, रेवडीबद्दल बोलतात। काय म्हणाले केंद्र सरकार की फ्रीबीज कमी करा। मला गंमत एकाची वाटते की त्यांनी केलं की तो वेलफेअर प्रोग्राम आणि विरोधातल्या सरकारने केलं की ती रेवडी। हे कसं की सर्वसामान्य जो कष्ट करणार आहे, गरीब आहे, त्याला जर सरकारने सोशलला पैसे दिले, मदत केली, याच्यात गैर काय? तर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे ती म्हणजे यंदा दिवाळीत चिवडा चांगलाच महागणार आहे, कारण कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात तर किलो मागे 2 ते 3 रुपयांची वाढ झालेली असून कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीये, तोपर्यंत हे दर तेजीत राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे। पातळ पोहे, दरडी पोहे हे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात आणि साध्या पोह्यांचा वापर हा नाश्त्यासाठी केला जातो। त्याला वर्षभर पोह्यांना मागणी असते। त्याचबरोबर अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटं दूध जे आहे ते 7 रुपयांनी महागणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना 1 लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत। चाऱ्याचे दर दुप्पट झालेत। तूर, हरभऱ्याच्या किमती देखील 15 ते 25% वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे सुट्या दुधात दरवाढ केल्याचं दूध संघाकडून सांगण्यात आलंय। तर ही भाववाढ 1 सप्टेंबरपासून पुढील वर्षी 23 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे। आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा 29 ऑगस्ट म्हणजे आजच होणार आहे। गणपती बाप्पामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची आजच पहिली तारीख आहे। नेहमी 1 तारखेला होणारा पगार हा 29 तारखेला होणार असल्यामुळे उत्सव दणक्यात साजरा करता येणार आहे। आणि आता मोठी बातमी आहे शेअर बाजारासंदर्भातली, कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार चांगलाच गडगडलाय। सेन्सेक्स 1250 अंकांनी पडलाय, तर निफ्टीमध्ये 350हून अधिकची घसरण झालेली आहे। तर शुक्रवारच्या तुलनेत रुपया 21 पैसे घसरलेला आहे, त्यामुळे शेअर बाजार जो आहे तो चांगलाच आज कोलमडलेला आहे। गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे।
शेअर बाजारामध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झालेली आहे. शेअर बाजार कोसळल्यामुळे त्याचा परिणाम अनेक व्यवसायावर दिसून येतो. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार गडगडलाय. सेन्सेक्स 1200 अंकांनी पडलाय तर निफ्टीत 350हून अधिकची घसरण झाली आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडतीये. या बैठकीमध्ये मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ, 5G इंटरनेट दरासह जिओच्या IPOची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शिवाय मुकेश अंबानी कंपनीच्या संचालक मंडळावर आपल्या मुलांना सहभागी करून घेऊ शकतात. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसह मुंबई शेअर बाजाराचं देखील लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. तर आता बातमी, ठाणे जिल्ह्यात खड्ड्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यामधील दिवा आगासन रोडवर एका बाईकस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय. तर खड्ड्यामुळे तोल जाऊन हा बाईकस्वार चालत्या ट्रक खाली आलाय. यामध्ये या बाईकस्वाराचा मृत्यू झाला असून ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. तर ही दृश्य आहेत दिव्यामधली, CCTVमध्ये कैद झालेली दृश्य आहेत. खड्ड्यामुळे आणखी एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या खड्ड्यांमुळे आता आणखी किती जणांचे बळी जाणार, पुन्हा एकदा हा सवाल संतप्त नागरिक प्रशासनाला विचारतायत. तर ट्रक खाली बाईकस्वार आल्यामुळे त्या बाईकस्वाराला आपले प्राण गमवावे लागले. खरं तर वाटेत असलेला खड्डा चुकवण्यासाठी हा बाईकस्वार आपला रस्ता बदलत होता. दरम्यान समोरून ट्रक आला आणि या ट्रक खाली त्याची बाईक जी आहे ती गेल्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एका बाईकस्वाराला खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागलाय. सोनाली, आपल्याला माहिती आहे की अंतर्गत रस्ते जे आहेत, मग ते ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील असतील किंवा इतर शहरातील असतील, आपण जर पाहिलं तर दिवा शहराची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आहे. दिव्यामध्ये रस्ता हा फक्त नावालाच आहे का अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये इथले रस्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथून रस्त्यामध्ये खड्डे पडतात. अशातच या खड्ड्यांमुळे आपण पाहिलं असेल की गेल्याच वर्षी 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर आता एका बाईकस्वाराचा मृत्यू झालेला आहे. आपण दृश्यामध्ये जर पाहिलं तर टँकर जो आहे, टँकर चालक जो आहे तो अतिशय कमी वेगाने गाडी चालवतोय. मात्र जो बाईकस्वार आहे तो खड्ड्यातून त्याची बाईक वाचवत अशा त्याच्या खड्ड्यामध्ये बाईक पडली आणि त्याची तोल जाऊन तो त्याच्या मागच्या चाकामध्ये आला आणि तिकडे त्याचा मृत्यू झालेला अशी माहिती मिळते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. पण ज्या पद्धतीनं हे सगळं दिसतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर हे पाहता आपण कुठेतरी खड्ड्यांबाबत महानगरपालिकांनी लक्ष घातलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. गांभीर्यानं खरं तर याची दखल घेतली पाहिजे. वारंवार या घटना घडताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एका बाईकस्वाराला खड्ड्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे धाराशिव साखर कारखान्याचे आणि DV ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई अखेर संपली आहे. काल मध्यरात्री ही कारवाई संपली असून आयकर विभागाला कोणीतरी चुकीची माहिती दिली असून जे काही आहे ते सगळं रेकॉर्डवर आहे. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोनं किंवा इतर मालमत्ता सापडलेली नाही असं पाटील म्हणाले. तर राजकीय विरोधकांनी षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केलाय. दरम्यान अभिजित पाटील यांना कागदपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली असून आयकर विभागाचे अधिकारी काही कागदपत्र आणि काही रोकड सोबत घेऊन गेल्याची चर्चा सुरू आहे. 4 कारखाने आणि गेल्या 4 वर्षाचा हिशोब असल्यामुळं त्याच्यासाठी 3-4 दिवस सगळ्या तपासण्या चालू होत्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. परंतु त्यांच्या समवेत त्यांना सांगून त्यांना सगळं कागदपत्राची आणि सगळ्या माहिती देत असल्यामुळं आपल्याशी संपर्क साधता येत नव्हता आणि ते साधू नका असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही आज त्यांची सर्व कारवाई पूर्ण झाली. आज त्यांनी धाराशिव कारखाने सर्व तपासणी, सगळ्या ठिकाणची तपासणी करून त्यांनी त्यांचं हे करून गेलेत आणि जे काही त्यांना आढळलेल्या त्रुटी त्याच्यावरती 15 दिवसात आम्हाला राहिलेलं त्याचं एक्सप्लेनेशन उत्तर द्यायला सांगितलं.
तर आता बातमी हिंगोलीमधली. हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे आणि शेतकरी नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोघंही शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय. तर शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आणि त्यानंतर हिंगोलीत राजकीय उलथापालथ सुरू झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे हे आता शिवसेनेत प्रवेश करतायत आणि त्यामुळे आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेनं कळमनुरी मतदारसंघात कडवा आव्हान निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महाबळेश्वरच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे मंत्री शंभूराज देसाईंची मात्र अडचण झाली आहे. वेळेत बदल झालेल्या गडबडीमुळे चालू पत्रकार परिषदेमध्येच मंत्री महोदयांचा पारा चढला होता. क्षुल्लक कारणावरून त्यांनी स्वीय सहाय्यक आणि एक्साईज अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं. लाईट चालू करायची, तात्पुरती काय व्यवस्था करायची. तुम्ही प्रोटोकॉलचं काम केलं का नाही कधी? अरे हो का नाही म्हण, घरी जा मग. नवीन आहे तर दुसरं कोण आहे तुझ्या आली नाही तर तू वाचलाच नसतास. मला चालत नाही असं. हे पीए मंडळी या अधिकाऱ्यांना आपली एक्साईजच्या सूचना द्या. असं ढिलापणा चालणार नाही. तर शहाजी बापू नॉट ओके म्हणजेच उजनी धरणातून हजारो क्युसेक्स पाणी पूर टाळण्यासाठी नदीत सोडलं जाते. मात्र उजनीच्या लहान उपकालव्यातून मागणी करूनही पाणी सोडलं जात नाहीये आणि ही बाब लक्षात येताच आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उजनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले. पैशासाठी अडवणूक करणं बंद करा असा इशारा शहाजी बापू पाटील यांनी दिलाय. शहाजी बापूंच्या या फोननंतर अधिकाऱ्यांनी लगेच पाणी सोडण्याचे आदेशही दिलेत. हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या खोड्या बंद करायला, फर्मा काढा, पैसे भरा, इथे असली दादागिरी करू नका म्हणा. तुला पैसेच पाहिजे होतं तर तू महिन्यापूर्वी काय अर्जाला केले नाही? त्या ऑफिसमध्ये बसलाय पंख्याखाली. महिन्यापूर्वी त्यांना लोक शेतकऱ्याला अर्ज पाहिजे होतं, पैसे भरलं बरं नाही, पाणी सोडणार नाही. आता ऐन वेळी पिका तोंडाला आली तू पैसे मागायला माणसं अडवायला लागला का? जाऊ द्या, कधी सोडणार एवढं सांगा मला. तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव इथल्या कार्यक्रमामध्ये एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलंय. आपल्या भाषणादरम्यान उदाहरण देताना त्यांनी स्त्रीरोगतज्ञ कधी हातपाय पाहत नाहीत आणि हातपाय पाहणारे कधी स्त्रीरोगतज्ञ होतच नसतात असं विधान त्यांनी केलंय. आणि त्यामुळे या उदाहरणातून नेमकं गुलाबराव पाटलांना म्हणायचे तरी काय असा सवाल उपस्थित होतोय. जरी 1000 लोकांची उपडी होती, 1000 8 ते 10 2 तासात काढतो. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा. बसले डॉक्टर, जनरल फिजिशियन, ऑर्थोपेडिक, उदररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. पण आम्ही तर जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आम्ही एकटं डोकं असतं. डॉक्टराचं एकच फॅकल्टीचं डोकं असतं. पण आमचं डोकं असं असतं की इतके लोक जे बसले त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो आणि आम्ही त्यांना समज घालून त्यांचं काम करतो. आणि इतके गेल्यानंतर एक नवीन जर कोणी आला तर इतके फ्रेश असतो की पहिला तूच आलाय. राजकारणी माणसाला म्हणजे एक प्रकारचं डॅमेज जात आहे, आमची बदनाम जात आहे. म्हणजे तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला म्हणजे तुमच्या घरात पोतळे तोटा आल्या असा एक समज झालाय. मंत्र्याची आणि आमदाराची फार मजा असते, बरोबर आहे राजू मामा? फार मजा असते असं लोकांना वाटते. पण माझं चॅलेंज आहे, जोही कोणी माणूस असं म्हणत असेल त्यांनी फक्त माझ्याबरोबर किंवा मामाबरोबर 8 दिवस फिरायचं. 9व्या दिवशी जर तो आमच्या गाडीत बसला तर आम्ही आमचं पद सोडून देऊ.
तर एका जाहीर कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरबद्दलचा एक किस्सा सांगितलाय. दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण मी विहिरीत उडी घेईन, मात्र काँग्रेसमध्ये जाणार नाही. मला काँग्रेसचे विचारधारा मान्य नाही, असं उत्तर गडकरी यांनी दिल्याचं स्पष्ट केलंय. कभी भी यूज एंड थ्रो वाला काम नहीं करना चाहिए. अच्छे दिन हो बुरे दिन हो, जिसका हाथ एक बार पकड़ा है तो दोस्त है तो वो पकड़ के रखो. परिस्थिति के अनुसार वर्शिप ऑफ द राइजिंग सन ऐसा मत करिए. मैं नागपुर में काम करता स्टूडेंट लीडर था. से में तो ज्ञान योगी हमारे डॉक्टर श्रीकांत जिचकार थे, मेरे मित्र थे, बहुत होशियार थे. तो एक दिन उन्होंने मुझे कहा कि यार तुम नितिन, यू आर ए गुड पर्सन, यू हैव ए गुड पॉलिटिकल फ्यूचर, बट यू आर इन ए रॉन्ग पार्टी, तुम कांग्रेस में आओ. तो मैंने कहा श्रीकांत मैं कुएं में जान दे दूंगा पर कांग्रेस में नहीं आऊँगा, क्योंकि आई डोंट लाइक द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस पार्टी. तो बोले ये तुम्हारी पार्टी को कोई फ्यूचर नहीं है. बोला नहीं तो नहीं है. तर बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये काल याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला काढण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही 24 सप्टेंबर रोजी सुरू होईल. 30 सप्टेंबरला त्याची अंतिम मुदत संपुष्टात येईल आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम एकमतानं मंजूर करण्यात आलाय. मतमोजणी आणि निकाल हा 19 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. तर आताच एक ब्रेकिंग बातमी येते. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत, तर अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही सुनावणी होणार आहे. आणि इकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर CBI कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी CBIनं दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत एक धक्कादायक दावे केले आहेत. मोहित कंबोज यांनी ट्विटरवर रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकलाय. विशेष म्हणजे मोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरू जवान असा केलाय. त्यांनी केलेल्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय. भेटा भारताच्या जेफ बेझोसला, ज्यानं 2006 मध्ये 21 वर्षाच्या या गबरू जवानानं ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून 200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, दारूपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरू केलं होतं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विनंती आहे की त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं. हे ट्विट मोहित भारतीय यांनी केलंय. आणि या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात काय म्हणाले. खंदाण आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं एक चांगलं राजकारण किंवा एक धुरंधर राजकारणी कसे असावे हे आपण पाहत आलेले आहे. त्यामुळे रोहित पवार असू दे, अजित पवार दादा असू दे, नाही तर स्वतः पवार साहेब असू दे, किती घेरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अशा पद्धतीने प्रत्येकाला टार्गेट करून, स्क्रिप्टप्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तो येता काळ आता ते सगळं दाखवेल. तर आता बातमी, गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा होती आणि या सभेच्या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये रामायण महाभारताची उदाहरणं देत वाकयुद्ध सुरू आहे. त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे. तर महाडिक कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या या दूध संघावर विविध आरोप करत सतेज पाटलांनी ताबाही मिळवलाय. नेते थेट सभेत उतरून जाब विचारत असल्यानं त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोकुळच्या सभा वादळी होत आहेत. तर यावर्षीच्या सभेत सुद्धा पुनरावृत्ती होणार असल्याचं दिसतंय. गोकुळ दूध संघाची आज होणारी बैठक याकडे आता
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महाडिक आणि सतेज पाटील आमने सामने येणार आहेत. गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, साधारण किती वाजेपर्यंत सभेला सुरुवात होईल? आज दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेसाठी सभासद आता यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर या सभास्थळाच्या गेटवरती मी आहे आणि या ठिकाणी प्रत्येक सभासदाचा आय कार्ड तपासून किंवा त्यांचा ठराव तपासूनच त्यांना आतमध्ये सोडलं जाते. खरं तर सतेज पाटील आणि महाडिक हे 2 गट या सभेच्या निमित्तानं आमने सामने येणार आहेत आणि त्यामुळे ही सभा आहे ती वादळी होणार आहे. महाडिक गटाकडून काही प्रश्न सुद्धा उपस्थित या निमित्तानं केले गेलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आहेत ते सत्ताधारी सतेज पाटील गट देतोय का ते पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. मात्र जी सध्याची आपल्याला अपडेट मिळते त्या अपडेटनुसार खासदार धनंजय महाडिक हे या सभेला आता उपस्थित राहणार नाहीत. ते सध्या मुंबईला रवाना झाल्याचं पाहायला मिळते आणि शौमिका महाडिक ज्या गोकुळच्या संचालक आहेत त्या महाडिक गटाची कमान आहे ते सांभाळणार आहेत. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सभेच्या निमित्तानं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसापासून तापल्याचं पाहायला मिळत आहे. महाभारत रामायणाचे मुद्दे देत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आमने सामने आले होते. मात्र सध्या आज होणाऱ्या या सभेला या निमित्तानं त्याचे पडसाद सुद्धा या सभागृहात उमटण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. कारण दोन्ही गट सुद्धा या सभेच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. मात्र एकूणच गोकुळ या दूध संघाच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झालेत त्या प्रश्नावरून प्रामुख्याने महाडिक गट आहे ते सतेज पाटील गटाला घेरण्याची शक्यता आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं सतेज पाटील गट देतोय का हेच पाहणं पुस्तकाचं असणार आहे. मात्र एकूणच धनंजय महाडिक या सभेला अनुपस्थित राहण्यामुळे महाडिक गट आता नेमकं कशा ताकदीनं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना भेटतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी. तर आता बातमी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान नवीन सुभेदारीतल्या कार्यक्रमासाठी वीज चोरी झाल्याचा प्रकार पुढे आलाय. स्थानिक नेते दीपक कापसे यांनी आदित्य ठाकरे यांना तान्यापोळ्यानिमित्त नागपूरला बोलावलं होतं आणि या कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरून घेतल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तर महावितरणाला याची माहिती मिळताच मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बनते याच्यावर कारवाई करत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय. तर आता साध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला प्रवाशांनी विरोध केलाय. आगामी काळामध्ये या मुद्द्यावर मोठं आंदोलन उभं राहील असा इशाराच कळवा इथं झालेल्या प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आलाय. वातानुकूलित गाड्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यासारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झालं. 8-10 वातानुकूलित लोकल गाड्या बंद करत हा प्रश्न मिटला आहे असा समज प्रशासनानं करून घेऊ नये. तर साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरून चालत जाऊ असा इशारा देखील या बैठकीमध्ये देण्यात आला. आणि राज्यातील वनविभागाच्या अखत्यारीत असलेली जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासंबंधी प्रस्ताव राज्य सरकारनं पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यामुळे प्रकल्पामधील मोठे अडथळे दूर झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर ही वनजमीन अद्याप नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आलेली नाही आणि त्यामुळेच राज्यात 94.37% भूसंपादन झालं असलं तरी देखील प्रत्यक्षात रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात 42% जमीन आलेली आहे. वनजमीन मिळाल्यास त्याचं प्रमाण एकूण 63.44% पोहोचेल आणि या प्रकल्पासाठी 236.85 एकर वनजमिनीचा वापर होणार आहे. दरम्यान राज्यात एकूण 94% भूसंपादन झालेलं आहे. तर या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात 27 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.
विहिरीवरील विद्युत मोटार चालू करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यानं 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी इथे ही घटना घडली. गीतेश रिवारे असं मृत तरुणाचं नाव आहे. सोलापूरमध्ये मालगाडीवर चढून सेल्फी काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. सेल्फी काढताना वीज तारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी झालाय. मुकासीद जमादार असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळ तालुक्यातील डोणे येथे 4 मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने मयत तरुणाचा पाय गाळात रुतला गेला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथे पाठवण्यात आला. जळगाव शहरातील मेहरुण ट्रॅकवर भरधाव कारने 11 वर्षाच्या मुलाला उडवण्याची घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की कारने जोरदार धडक दिल्यानंतर सायकल झाडावर अडकली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरबद्दलचा एक किस्सा सांगितला. दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही असं उत्तर दिल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊ केली आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप पक्ष वाढला, मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. हे रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, मात्र पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला पाहिजे. रोहिणी खडसेप्रमाणेच पंकजा मुंडेंनीही राष्ट्रवादीत यावं असं अमोल मिटकरींनी म्हटलंय. किरीट सोमय्यांसारखा महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी खिल्ली उडवली आहे. प्रताप सरनाईक आता जेलमध्ये जातील असं सोमय्या सांगत होते, मात्र ते तर शिंदे गटात गेले असं मिटकरी म्हणाले. तर भावना गवळी ही वॉशिंग पावडर निरम्यासारख्या साफ झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. धाराशिव साखर कारखान्यांचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयावरील साखर कारखान्यांवरील आयकर विभागाची कारवाई मध्यरात्री संपली. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी आहे गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या पुण्याईनं भाजप पक्ष वाढलाय, मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलींचा पराभव केला. पक्ष वाढणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडेंनीही राष्ट्रवादीत यावं असा सल्ला मिटकरींनी दिलाय. येणारच तरी पैसे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. अरे या भाजप पक्ष वाढलाच या लोकांच्या पुण्याईवर. मग ते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब किंवा एकनाथराव खडसे साहेब असतील, या लोकांनी हा पक्ष वाढवला. पण ज्या पद्धतीने तिकीट पक्षाचं द्यायचं आणि त्यांच्याच मुलीचा पराभव करायचा, हे सुडाचं राजकारण भाजपने केलं. ते रोहिणी ताईच्या लक्षात आलं, माझ्या पंकजा ताईच्या पण ते लवकर लक्षात आलं पाहिजे. एवढंच आमची विनंती आहे. कारण सांगतो, आता जे 12 आमदारांची यादी आहे, राज्यपाल महोदय लवकर मान्य करतील. राज्यपालच भाजपचे, राज्यपाल इतक्या लवकर मान्य करतील भगतसिंग कोश्यारी. पण त्या 12 लोकांच्या यादीमध्ये मला असं समजलं, दुर्दैवानं पंकजा ताईचं नाव नाही. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं, ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. आणि आता आमचे प्रश्न हे आहेत, तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. रोहित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. तर या आरोपांवरून मिटकरींनी सरनाईक, यशवंत जाधव आणि भावना गवळींवर निशाणा साधलाय. नावाचा एक महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे. स्वतः घालणार त्यांना देण्यात घालणार म्हटलं.
प्रताप सरनाईक गेले शिंदे गटात 6 झाले. यशवंत जाधव 2 तोती ती धजाल मातोच खेळीला दिली हे म्हटलं त्यांनी. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले, येईल झाले, झोप लागायला. आमची बहीण राखी बांधते तर म्हणते पिळा पिळा टळो बलीचे राज्य येऊ. भावनाताईनं म्हटलं असेल इळी पिळा टळो. तिथे गेल्या केळी नाही. तर आता बातमी मुंबईमधील खाडी स्वच्छ करायला सुरुवात झाली आहे, कारण खाड्या अक्षरशः कचऱ्यानं तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे आता शहरात पावसाचं पाणी देखील तुंबतंय. तसंच मच्छीमारांचंही प्रचंड नुकसान होतंय आणि समुद्री जीवांना सुद्धा धोका निर्माण झालाय. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतील खाडींचं हे गलिच्छ दृश्य. नजर जाईल तिथवर फक्त कचराच दिसतोय. दुधाच्या पिशव्या आणि अगदी फर्निचरही खाडीतच फेकण्यात आलंय. मुंबईतल्या मालाड, वर्सोवासह इतर खाड्यांवर हेच दृश्य बघायला मिळतं. हाच धोकादायक कचरा खाड्यांमधून समुद्रापर्यंत पोहोचतो आणि समुद्री जीवांच्या जीवावर बेततो. तर मासे पकडण्याच्या जाळीत प्लॅस्टिकच जास्त येतं. या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक आणि कोळी बांधवांनी आता पुढाकार घेतलाय. 3 दिवसात तब्बल 500 किलो गाळ काढण्यात आलाय. तसंच डोलनेट पद्धतीच्या माध्यमातून जाळ्यात फक्त प्लास्टिकच पकडलं जातंय. ह्या खाडीमध्ये ते मुख्य प्रमाणात डोलनेटचा वापर करतात. तर हे जी पद्धत होती ती इतकी सोपी होती की त्याच्यामुळे मग आम्ही प्लास्टिकसाठी पण हीच पद्धत आपण उपयोगी आणू शकतो का, आणि ती आम्ही उपयोगात आणली. कोळीवाड्यामध्ये साधारण 6 फूट असा कचऱ्याचा ढीग साचायचा कोस्टवरती. सगळ्या आउटलेट्सकडनं ती पूर्ण आपल्या शहरातनं वाहत येतात. त्याच्यातनं तो पूर्णपणे कचरा वाहत येतो. गाळ, सगळ्या प्रकारचं सुएज आणि हे सगळं तिथून वाहत येतं. आणि ह्याचा सगळ्यात मोठा त्रास हा मासेमारीला होतो. डोलनेट पद्धतीचा वापर करून प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं जाळ्या लावल्या तर महिन्याभरात 25 टन प्लास्टिक खाडीमधून बाहेर काढणं शक्य होणार आहे. या कामात महापालिकेनं मदत केली तर मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढून सगळी खाडी स्वच्छ करता येईल. परिणामी प्रदूषणही नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा मोठा दिलासा मिळू शकेल. ते जाळे बनवताना मी स्वतः गेलो, कारण का मला त्याचं थोडं माहिती होती जाळ्या कसं बनवायचं कसं नाही. मग तशा प्रकारे आम्ही त्या जाळ्या बनवल्या, 4 नेट बनवल्या. आणि मग ते आम्ही ते प्रोजेक्ट बनवायला बांबू वगैरे लावून हे केलं आणि तशा प्रकारे ते आम्ही प्रोजेक्ट बनवला. आणि कचरा किती येतो किती नाही, आम्हाला 3 दिवसामध्ये 500 किलो कचरा आला त्याच्यामध्ये. कारण जाताना शिपला गेलो छोट्या बोटीमध्ये मसनीवर, ते जाता जाता ते 10-15 वेळी तो कचरा मसनी अडकला. ते करता करता हळूहळू जाऊन परत ओटी होती. ओटी असताना ते काम करायला आम्हाला लागायचं. भरतीवर ते करू शकलोच नाही. नंतर मग जसं ते पाईप गाळत गेलो तसे मग वरवर काम करून ते आम्ही पूर्ण ते प्रोजेक्ट होतं ते आम्ही पूर्ण करून सोडलो. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी खाडी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठीचा खर्चही फार काही जास्त नाही. परिणामी सरकारने या महत्वाच्या मुद्द्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. खाडीच्या संवर्धनासाठी बॉम्बे 61 सारखी संस्था पुढे आली. कोळी बांधवांनी स्वतः खाडीत उतरून गाळ काढला. हे कौतुकास्पद आहेच. मात्र यांना जर प्रशासनाचा हातभार लागला तर मुंबई आणखी वेगानं जलप्रदूषण मुक्त होईल. याची सुरुवात होते तुम्हा मुंबईकरांपासून. मुंबईकरांनी कुठेही पाण्यामध्ये, समुद्रात, खाडीत किंवा नाल्यामध्ये कचरा न फेकता तो योग्य ठिकाणी फेकला तर कदाचित मुंबईची मिठी नदी सुद्धा पुन्हा जन्माला येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. परळीमध्ये स्फोटाचा मोठा कट उधळण्यात आलाय. औष्णिक विद्युत केंद्राजवळ राखेसाठी स्फोट घडवण्यात येणार होता आणि त्यासाठी तब्बल 100 जिलेटिनच्या कांड्या आणि बॅटरी आणण्यात आल्या होत्या. मात्र वेळीच कारवाई झाल्यानं हा धोका टळलाय. तर राख माफियांमुळे नवं संकट निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. औष्णिक विद्युत केंद्राला धोका, राखेसाठी स्फोट घडवण्याचा कट, जिलेटिनच्या कांड्या आणि बॅटरी जप्त.
प्रदूषणाच्या संकटात आता स्फोट आलेल्यांचा परळी ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. याहून असं लक्षात येत आहे की परळी औष्णिक विद्युत केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि त्यामुळे येथील नागरिक प्रदूषणाने तर त्रस्त आहेतच, आज त्यांची सुरक्षा पण वाऱ्यावर दिसून येतात. औष्णिक विद्युत केंद्रातील राख आणि प्रदूषणामुळे स्थानिकांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. औष्णिक विद्युत करणारे जवळजवळ 2-3 हजार कर्मचारी कामगार वर्ग तिथं काम करतो. अशा वेळेस जर कुठं स्फोटक पदार्थ करून जिलेटिन आणून जर स्फोट घडत असतील तर लोकांना जीवितहानी होऊ शकते. माझी शासनाकडे मागणी आहे, राखेचं प्रदूषण असो की स्फोट असे परळीमध्ये होता कामा नये, ही शासनाकडे माझी मागणी आहे. आरोपींना कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र राखेसाठी स्फोटकांचा होणारा वापर धोक्याचा असल्यानं पोलिसांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. सांग मला ऍड कर. तर बीड शहरात जादा व्याजाचं आमिष दाखवून कोट्यावधींच्या ठेवी गोळा करत रात्रीमध्ये गाशा गुंडाळणाऱ्या मातोश्री महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये 1.5 कोटींहून अधिक ठेवीचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवीदारांकडून करण्यात आलाय. पाहुयात नेमकं हे प्रकरण काय होतं ते. जादा व्याजाचं आमिष दाखवत गंडा घातला बीडच्या मातोश्री महिला नागरी पतसंस्थेचा प्रताप. गंडा घालून रात्रीतच गाशाही गुंडाळला. चेअरमन संचालकांविरोधात गुन्हा दाखल. ठेवीदार बनले हवालदिल. एफआयआर सुद्धा फाडी न झाले पोलीसवाले. आता भांडण झाले तरी एक दिवसात एफआयआर फाडतं. इथे 2-2, 3-3, 4-4 कोटी गेले तर पण 2-2 महिने कशाची वाट बघतं प्रशासन? पोलीस हसतेत म्हणतात का तुम्ही व्याजामुळे पैसे ठेवले. हा आक्रोश आहे काबाड कष्ट. रात्रीचा दिवस करत जमावलेली पुंजी एका रात्रीत गमावली गेल्याचं कळाल्यानंतर या सर्व महिलांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. आता आरोपी सापडून ते हाती लागेपर्यंत हात चोळत बसण्याशिवाय दुसरा पर्याय ह्या गरीब भाबड्या महिलांसमोर उरलेला नाहीये. मागील 2 महिन्यांपासून टाळं लागलेल्या शहरातील मातोश्री महिला नागरी पतसंस्थेविरुद्ध अखेर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 26 ऑगस्ट रोजी बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पतसंस्थेच्या संचालक आणि अध्यक्ष यांनी संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये मातोश्री महिला नागरी पतसंस्थेची शाखा आहे. तब्बल 14.50% परतावा व्याजाचं आमिष दाखवत त्यांना गंडवलं गेलं. 1.5 कोटींहून अधिकच्या घोटाळ्याचा यामध्ये आरोप करण्यात आला. पतसंस्था अध्यक्ष, संचालक आणि लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चेअरमन योगेश विलास स्वामी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लिपिक जयश्री दत्तात्रय म्हस्के सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. इतर संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. 5 तोळे सोनं ठेवलेले आम्ही बँकेत. फक्त लाख रुपये उचललेले काढून द्या तर सर म्हणायचे आता देतो, हे नाही ते नाही असं करून पळून गेले. अधिकारी म्हणजे करू आम्ही ह्यांनी संयम ठेवा. 2 महिने झाले बँक उघडायलाच लागली. अजून किती महिने लागतील काय माहिती. पैसे ठेवलेले सर बँकेमध्ये, महिन्याला 500 रुपये महिन्याने भरून ठेवलेले. तर दागिने थोडे. अजून 3रा महिना चाललाय, काहीच व्हायलाय, कारवाई नाही, काहीच नाही. बँकेला कुलूप लावले, रात्रीचेच पळून गेले. आम्हाला माहिती सुद्धा नाही. आणि रात्री संध्याकाळी सुद्धा बोलणं झालेलं आहे आमचं त्या बाईचं. ठेवीदारांनी एकत्र येत बीड पोलीस अधीक्षक आणि सहनिबंधक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. ठेवीदार विद्याधर विश्वनाथ वैद्य यांच्या फिर्यादीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 12,92,640 रुपयांची फसवणूक झाल्याचं वैद्य यांनी फिर्यादीत म्हटलंय. मात्र हा घोटाळा 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर शाळकरी विद्यार्थिनी दारूचे फुगे विकतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. देहू रोड परिसरामध्ये हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू आहे. एका सजग नागरिकानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दारू विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस खडबडून जागे झालेत.
झालेल्या या दृश्यात शाळकरी विद्यार्थी दप्तरातून दारूच्या बाटल्या नेताना दिसतायत. आता रिअल लाईफ मधील हे दृश्य पहा. इथं शाळेचा गणवेश परिधान केलेली विद्यार्थिनी दारूचे फुगे विकताना व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. इतकंच नव्हे तर शहराच्या विविध भागात हातभट्टीच्या दारूची कशी राजरोसपणे विक्री सुरू आहे याचेही व्हिडिओ व्हायरल झालेत. अवैध धंदे बंद होत नसल्यानं श्रीजीत गणेशन यांनी स्टिंग ऑपरेशन करून शहरातलं वास्तव चव्हाट्यावर आणलं. काफ़ी बड़े मात्रा में जो है अवैध धंधे चल रहे हैं और मैंने इस मामले में जो है सीपी सर को सारे वीडियोस उसके एविडेंसेस भेजे हैं और आने वाले वक्त पे यही उम्मीद है कि जो भी इसमें अधिकारी है उनके ऊपर कार्रवाई होगा और इस तरह का धंधा जो है इसके बाद बंद किया होगा. विद्यार्थिनी दारू विकतानाच्या व्हिडिओची सत्यता पडताळून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी स्पष्ट केलं. शाळकरी मुलीला दारू विक्री करायला लावल्याबद्दलचा जो देवरोड पोलीस स्टेशन हद्दीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सरांनी ACP क्राईम यांच्याकडे याची चौकशी दिलेली आहे आणि त्यामध्ये लवकरच जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. शाळकरी विद्यार्थ्यांचा दारू विक्रीसाठी होणारा वापर ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आणि त्यामुळेच पोलिसांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवैध दारूचा धंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मावळ. तर कोल्हापूरमध्ये वेळेत बस नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले. मुरगुडमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी बस स्थानकात ठिय्या आंदोलन केले. तर स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांनी अडवून धरल्या होत्या. वेळेत बस मिळत नसल्यामुळे शिक्षणाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. पण एसटी निप्पाणीकडून एकच येते. बाणग्यातली पोरं सोनग्यात येतात, मळग्यातली तिथे येतात, सोनग्यात येतात, बस्तोड्यात येतात, परत सुरुबली तिथं असतात. एसटीला आम्हाला चढाय वावच नसतो त्यात मुळात. आम्ही येतो 8:30ला. मी शिक्षण करतोय सायन्समध्ये. सर आपला आहेत समजून घेतात, लांब येतोय म्हणतात, सोडून देतात. पण आता आमच्या गावातून हे दुधाचा टँकर येत होता तो बी तिकडनं जातोय. मग यायचं आता सगळं वांदा झालेला आहे. एक दिवस झालं एसटीचा प्रॉब्लेम खूप येतोय. आम्हाला वेळेत येता येत नाही कॉलेजमध्ये. आम्ही मुलींनी काय करायचं, जागा पण नसतो बसायला, शेवट जातो आम्ही लोक. मग आम्हाला खूप त्रास होतोय आता इथे, म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. कर्नाटकात सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. तर या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठासमोर हिजाब बंदीबाबत एकूण 24 याचिका असणार आहे. महिलांसाठी हिजाब घालणं हा इस्लामचा अनिवार्य भाग नसल्याचा निर्णय 15 मार्च रोजी कर्नाटक हायकोर्टानं दिला होता. शाळा कॉलेजेसमध्ये गणवेशाचं पालन करण्याचा राज्याचा आदेश योग्य असल्याचं कोर्टानं सांगितलं होतं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आणि या सगळ्या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केलेत. तसंच महामार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त देखील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवरील अवघड वळणावरील झाडी साफ करण्याचा निर्णय काही तरुणांनी घेतलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी केळवत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांनी दगडफेकीच्या घटनेतील निरपराधांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खामगावात बंद पुकारण्यात आलाय. पोळ्याच्या दिवशी 2 गटात वाद झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 17 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते. रत्नागिरीतील कर्दे मुरुड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काळा तवंग आल्याचं पाहायला मिळालं. हा तवंग अंगाला चिकटत असल्यानं पर्यटकांनी या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय. धानाची ऑफलाईन खरेदी केल्यावर ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचं कारण देत धान वापस केल्यानं शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातलाय. आर्थिक भुर्दंड लक्षात घेता याच धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्हा रुग्णालयात राबवण्यात येणारी ब्लड ऑन कॉल सेवा बंद करण्यात आली आहे. याचा फटका रक्त संकलनावर बसलाय, तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कमी करण्यात आलंय. धुळे शहरातील 5 कंदील परिसरात कपडा मार्केटला आग लागली. यात तनेजा टेक्सटाईल या दुकानातील सर्व कापड जळून खाक झालं असून 3 दुकानांना या आगीची झळ पोहोचली आहे. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जुन्या वादातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणावर हल्ला केलाय. शेख नफीस शेख हाफिज असं या तरुणाचं नाव असून त्याला भर रस्त्यात चाकूने भोसकण्यात आलंय. जालन्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात 27 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. विहिरीवरील विद्युत मोटार चालू करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यानं 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी इथे ही घटना घडली. गीतेश रिवारे असं मृत तरुणाचं नाव आहे. सोलापूरमध्ये मालगाडीवर चढून सेल्फी काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. सेल्फी काढताना वीज तारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी झालाय. मुकासीद जमादार असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळ तालुक्यातील डोणे येथे 4 तर देशासह जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक आज भाविकांना पाहायला मिळणार आहे. मागील 2 वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध असल्यामुळे लालबागचं दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आलेलं नाही. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय. लालबागच्या राजाचं यंदाचं 89वं हे वर्ष आहे आणि लालबागच्या राजाची पहिली झलक लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर, यूट्यूबवर ऑनलाईन पाहता येणार आहे. तर गणेशोत्सवाला आता अवघा 1च दिवस उरलाय. लाखोंच्या संख्येनं चाकरमानी हे कोकणासह रत्नागिरीत दाखल होत आहेत. कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर यावर्षी सरकारनं सर्व निर्बंध हे शिथिल केलेत. तर कोकण रेल्वे मार्गावरील सगळ्या ट्रेन्स या फुल असून एसटी बस देखील फुल झाल्यात. बरं वाटतं आणि खूप मजा पण येते. गणपतीला दरवर्षी तर आम्ही येतच असतो तसं तर, पण ह्या वर्षी येताना खूप आनंद झाला. कारण 2 वर्षानंतर हा आनंद घ्यायला मिळतो आम्हाला. गणपतीला आनंद म्हणजे आता घरोघरी गणपती येणार, सर्व आनंदात राहणार, हसणार नाचणार. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.